माझ्या विभागातील सर्व जनता आणि माझे कार्यकर्ते सगळे उत्साहात आहेत. त्यांना माहिती आहे त्यांच्या प्रयत्नाला यश येणार आहे. खूप प्रयत्न करत आहेत, मेहनत घेत आहेत गेले 8 दिवस. त्यामुळे त्याला नक्कीच यश येणार आहे आणि आपण यांच्या वतीनं यांच्या प्रयत्नाला यश होऊन आपण महानगरपालिकेत जाऊ हा विश्वास पूर्ण आहे माझ्याकडे. आणि माझी अपेक्षा आहे की गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी डबल मताधिक्याने मी यावेळी विजय होईन. असे या सगळ्यांच्या मेहनतीवर पाहिल्यानंतर, त्यांचा उत्साह आणि त्यांची मेहनत पाहिल्यानंतर नक्की लक्षात येतं लोकांमध्ये उत्साह आहे. त्यामुळे आपण नक्कीच विजय होणार आणि महानगरपालिकेत जाणार. त्यांना नम्र विनंती करणार की आपण मला गेल्या टर्मला निवडणूक दिलीत, मला इथून निवडून दिली 2017मध्ये, पण मला पुरेसा वेळ मिळाला नाही. 2च वर्ष मिळाली मला काम करण्याची, तुमची सेवा करण्यासाठी. कारण 2019 कोरोना आला, 21ला कोरोना संपला आणि महानगरपालिकेचा आमचा टर्म पण संपला. त्यामुळे बरंचसं काम अपुरं आहे. आणखीन मला ते पूर्ण करायचं आहे. त्यामुळं आपल्याला विनंती आहे की ते आपण येणाऱ्या 15 तारखेला कमलावरती शिक्का मारून बटन दाबून मला महायुतीला मतदान करा आणि मला विजय करा. नमस्कार. आप देख सकते हैं पूरी मुंबई ने ये ठाना है कि इस बार महायुति का महापौर बैठ के रहेगा। महानगर पालिका में भाजपा महायुति की सरकार बैठ रही है। उसी पैमाने पे चेंबूर की 5 सीट आने वाली है। उसी पैमाने पे 154 से महादेव शिवगन जी भरी मतों से चुन के आ रहे हैं और 154 में तीसरी बार नेतृत्व करके जो अधूरे काम रह चुके हैं वो अधूरे काम पूर्ण करेंगे। आज आप देख सकते हैं कि हमारे मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस जी ने और एकनाथ जी ने और रामदास अठावले जी ने पूरी मुंबई के लिए एक जाहिरनामा जनता के बीच रखा है। उस जाहिरनामा में यह है कि लोगों की अपेक्षा आज मुंबई से कैसे है, लोग क्या चाहते हैं, उनकी सपनों की मुंबई कैसे रहे। उन्होंने मोदी जी का केंद्र की सरकार देखी है, देवेंद्र जी की राज्य की सरकार देखी है। अब वो महानगर पालिका में भाजपा महायुति को एक बार मौका दे और देखे कि कैसे मुंबई एक उत्तम मुंबई बन के दिखाएगी। त्याप्रमाणे 20-25 वर्ष ते आज वडापावचा धंदा करत होते. आज कोणाला माहिती नसणार किती आज वडापावचा धंदा करून ते सामाजिक सेवा करत करत ते आज पुढे आलेत आणि प्रत्येक विभागामध्ये जाऊन लहान मुलांना बक्षीस देऊन त्यांना प्रोत्साहन करून ते पुढे त्यांचा आशीर्वाद दिला. त्या मुलंही आज त्यांच्या हिशोबाने आज ग्रॅज्युएशन झाले. उदाहरणार्थ माझी मुलगी 5वी ते 17वीपर्यंत तिला बक्षीस दिलं त्यांनी. आज तिला बक्षीस दिल्यामुळे ते आज ती मुले कलेक्टर ऑफिसर झाली आहे. आज त्यांचे माझ्यावर भरपूर उपकार आहेत. जी महादेव शिवगन जी को कौन नहीं जानता है सर। बहुत ही सादा उनका स्वभाव है और बहुत ही कर्मठ नेता हैं और नगर सेवक हैं हमारे। बिल्कुल 100% चुनेगी, हैट्रिक होएगा क्योंकि उनका बहुत अच्छा काम है। पहले भी 2 बार नगर सेवक रह चुके हैं, अभी तीसरी बार है। और जो भी उन्होंने यहाँ पे काम किया है, बहुत विकास का काम किया और ये विकास की गति चलती रहेगी सर आगे। हो, कारण की त्यांनी महादेव शिवगणजींनी चांगली कामं केलीत. चेंबूरमध्ये त्यांनी ड्रेनेज लाईन टाकली आहे, पाण्याची लाईन टाकून चांगली दिलेलं अधिकरण, गटरची कामं, जे काही समस्या असेल लोकांच्या त्या चांगलेपणाने ते निर्वाह करतात त्या समस्येचे. आणि जनतेनं असंच सांगणं माझं पण आहे की कमळावर त्यांनी मतदान करावं आणि चांगली आपली सरकार, आपला महापौर आपला बसावं असं सगळ्या जनतेचा पण विचार आहे. आणि महादेव शिवगणजी सतत कोरोनाच्या काळे पण त्यांनी जनतेला खूप काही मदत केली. आता ॲक्च्युली आपले सर्वांचे लाडके उमेदवार महायुतीचे महादेवजी शंकर शिवगण साहेब यांना महायुतीमधून 2दा त्यांना निवडून आले होते नगरसेवक. त्यांना तिसऱ्यांदा पण त्यांना निवडून यायचा त्यांना चान्सेस आहेत. आणि आमचे महायुतीचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माननीय रामदासजी आठवले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री साहेबांच्या पण आदेशानुसार आम्ही सर्व RPIचे कार्यकर्ते मनापासून आम्ही कामाला लागलो आहेत. आणि इंदिरानगरमध्ये आज त्यांची प्रचार रॅली आहे. तर आम्ही सर्व त्यांना 15 तारखेला आम्ही त्यांना प्रचंड बहुमताने मतदान करणार आहेत. आणि 16 तारखेला त्यांचे तिसऱ्यांदा महादेव शिवगण साहेब आहेत, त्यांची तिसऱ्यांदा पण हॅट्रिक महादेव शिवगण साहेबाची होणार आहे. आणि आम्ही RPIचे सर्व कार्यकर्ते आम्ही मनापासून कामाला लागलो आहेत. 16 तारखेला नक्कीच त्यांचा रिझल्ट लागणार आहे असे मी गावी देतो आणि इथं थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. मी शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून मी सांगतो की या इंदिरानगरमध्ये आहे ना की दलित समाज बी आहे. आणि जे महादेव शिवगणनी जे कोरोना काळात आणि जे पाण्याची पाईपलाईन इकडं बहुत काल
24 तास पाणी नव्हतं. लोक 4ची वाट बघायचे की कधी पाणी येईल, कधी काय येईल. आणि आता काय 24 तास पाण्यामुळे ना लोकांचा त्रास थोडा महादेव शिवगण आहे. आणि त्याच्यामुळं काय आम्ही प्रयत्न करून आणि पहिल्यापासून साहेबांचीच हवा आहे की महादेव शिवगण शिवाय दुसरं कोणी येणार नाही. का असा महादेव शिवगण जो सभ्य माणूस आहे की ना कोणाशी कधी भांडण ना काय, कोणाशी कधी वाद नाही, कधी हे नाही. आणि असे साधे आणि भोळे माणसं यायलाच पाहिजे. माधव जी ये वोट इधर से जीत जाएंगे वो है लगातार है हमारे लिए, वो खड़े हैं पहले से, हम भी उनके लिए खड़े हैं माधव जी के लिए. सब अच्छा लग रहा है, आज सब अच्छा हो गए, अच्छा करें, अच्छा रहे बस.